छत्रपती शिवरायांच्या अगोदरचा काळ आपल्या राज्यावर राज्य करत होता राजा रामदेव राय. राजा रामदेव रायच्या राज्यावरती अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केली आणि अल्लाउद्दीन खिलजीनं रामदेव रायच्या राज्यावर स्वारी करून राजा रामदेव रायला मजबूर केला. रयतेचा हाल अपेष्टा राजा रामदेव रायला पाहावं झाले. राजा रामदेव राय हवालदिल झाला. राजा रामदेव राय पुढे प्रश्न असा पडला की आता काय करावं म्हणून राजा रामदेव रायनं अल्लाउद्दीन खिलजीला पत्र लिहिलं. विंध्यचलातून हिरव्या जलाचं लोट आले आणि त्या लोटानं अल्लाउद्दीन राजा रामदेव रायच्या राज्यावरती स्वारी केली, आक्रमण केले. राजा रामदेव रायला मजबूर केला. राजा रामदेव राय हवालदिल झाला. राजा रामदेव रायचा सेनापती हेमाजी पंत फेदूर झाला आणि अल्लाउद्दीन खिलजीनं राजा रामदेव रायच्या राज्यावरती चहू बाजूनी वेढा घातलाय, कड घातलाय. रयतेवरती अनन्वित अत्याचार करणारा अल्लाउद्दीन खिलजी. हे अनन्वित अत्याचार राजा रामदेव रायला पाहत नाही. राजा रामदेव रायने तहाची बोलणी करण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीनं आपला प्रधान पाठवलाय, सेनापती पाठवलाय. पण तोच सेनापती हेमाजी पंत फितूर झाला आणि या हेमाजी पंतांनी फितूर होऊन सर्व राजा रामदेव रायच्या राज्यातील सर्व बातम्या गुप्तखात बातम्या अल्लाउद्दीन खिलजीला सांगितल्या आणि अल्लाउद्दीन खिलजी मजबूर झाला. राजा रामदेव राय मजबूर झाले आणि मग राजा रामदेव रायनं त्या अल्लाउद्दीन खिलजीला हिरे जवारे सोने अलंकार भूषणे हे सर्व देऊन टाकलं आणि त्याचबरोबर या अल्लाउद्दीन खिलजीला राजा रामदेव रायनं आपले जेठाई नावाची कन्या दिली. दुर्दैव निर्माण झालं मराठ्यांच्या इतिहासामध्ये की अल्लाउद्दीन खिलजीला राजा रामदेव रायनं आपली जेठाई नावाची कन्या दिली आणि कन्या दिल्यामुळं तेव्हापासून मंडळी प्रथा पडली. खानदान काळ पुढे जातच चालला. त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये जाधवरावांनी भोसले ही दोन घराणं उदयाला आली. जाधवरावांनी भोसले दोन घराणं उदयाला आली. लखोजी जाधव, मानोजी राजे, विठ्ठलजी राजे हे दोन भाऊ आणि लखोजी जाधवांना कन्या रत्न प्राप्त झालं औसा जिजाऊ आणि मानोजी राजांना मुलगा झाला तो शहाजी आणि शहाजी राजे आणि औसा जिजाऊ यांचा विवाह करण्यात आला. त्याच दरम्यान कालांतरानं भोसल्याच्या दरबारामध्ये ज्यावेळेला काही कार्यक्रमानिमित्त पाहुणे बाई इष्टमित्र सगळे जमले होते आणि त्याच दरम्यान भोसल्यांचे नातेवाईक खंडागळे त्या खंडागळ्याचा हत्ती पिसळला आणि मग हत्ती पिसळला. औसा जिजाऊंचा चुलत भाऊ दत्ताजी हत्तीच्या पाठीमागे लागला आणि हत्तीच्या पाठीमागे असताना शहाजी राजांचे दुसरे भाऊ संभाजी राजे. मंडळी ध्यानात ठेवा इतिहासामध्ये संभाजी किती संभाजी ज्याला माहित आहे की हात वर करा. इतिहासामध्ये संभाजी किती कुणी ऐकला विषय हा मी सांगणारच आहे, फक्त हात वर करायचा आहे. इथे काही बोलवणार नाही पण मी सांगतो. आता महाराज म्हणणार तुम्हाला बोलवले कसे त्यासाठीच बोलवले ना, बरोबर आहे. तर ध्यानात ठेवा इतिहासामध्ये संभाजी 5 बरं का. पहिले संभाजी छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू संभाजी शहाजी राजांचे अगोदरचे चुलत भाऊ संभाजी राजे. दुसरे संभाजी छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू संभाजी दौल. तिसरे संभाजी धर्मवीर शंभूराजे. चौथे संभाजी गावजी कोंडाळकर आणि पाचवे संभाजी औसा जिजाऊंचे चुलत बंधू दत्ताजींचा मुलगा संभाजी. हाच संभाजी पराळगडाला ज्यावेळी वेढा पडला त्या वेढ्यामध्ये आपला कोणताही माणूस असावा म्हणून औसा जिजाऊंच्या आग्रहाखातर हा दत्ताजींचा मुलगा संभाजी हा पराळगडाचा वेढा पडण्यासाठी होता. हे झाले 5 संभाजी. संभाजीचा विषय आपण जर तुमच्या ऐकण्याची मनस्थिती राहिली तोपर्यंत तर मांडणार आहे संभाजी राजाचा. आज शिवजयंती शिवचरित्राचा विषय मांडणार आहे. मग खंडाळ्यांचा हत्ती पिसळला, दत्ताजीने पाठलाग केलाय आणि त्याच वेळेस संभाजीराजे म्हणतात कसे दत्ताजी हत्तीला मारायचं नाही, हत्तीला मारायचं नाही. दत्ताजी ऐकत नाही. संभाजीराजे मागून तलवार घेऊन पळतायत. दत्ताजी ऐकत नाही. एवढ्यात हत्तीला दत्ताजीनं गाठलं आणि दत्ताजीनं हत्तीच्या सोंडेवरती वार केला. हत्ती चिंची खरंच खाली पडला आणि त्याच वेळेस संभाजीराजांनी दत्ताजीला गाठलं. दत्ताजीवर वार केला आणि दत्ताजी खाली पडला. ही वार्ता लखोजी जाधवांना कळली आणि जाधवांनी संभाजीराजांना गाठलं आणि संभाजीराजांना त्याच्यावर वार करून संभाजीराजांना मारलं. मंडळी मी मुद्दाम 5 संभाजी सांगायचा अगोदर विषय असा आहे की एखाद्या लहान मुलाला वाटतं की संभाजीराजांचा जन्म नाही सांगितला तर मध्ये संभाजी आले म्हणून मी अगोदर 5 संभाजी सांगून टाकलं. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात 9व्या अध्यायामध्ये पहिलेच ओवे
वेळ तिचे मग सर्व सुखासी पात्र होईल हे प्रतिज्ञोत्तर माझ्या उघड आहे. ही ओवी सांगण्याचं महाराज कारण असं आहे की माऊली 8 अध्याय सांगतात. 8 अध्याय सांगितल्यानंतर माऊलीला असं वाटतं की श्रोते मंडळींचं लक्ष नाही, श्रोते मंडळी ऐकत नाही, काय करायला पाहिजे. त्यावेळेला माऊलीने 9व्या अध्यायामध्ये पहिली ओवी घेतली की तुम्ही लक्ष द्या. जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कळणार, अन्यथा विषय समजणार नाही. एकदम डिटेल व्हाईल आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मग जाधवरावांचं भोसऱ्याचं वैरव्य निर्माण झालं. औसाची जाऊनच्या पुढे प्रश्न पडला की समोर बाप आहे, इकडे ह्या बाजूला नवरा आहे, पती आहे, बाजू घ्यायची कुणाची. पण त्याच वेळा औसाची जाऊन शहाजी राजांच्या बाजूनं उभे राहायला जाऊ आणि आपल्या वडिलांना आव्हान केलेलं आहे. कालांतरानं जाधवरावांना आदिलशाह दरबारामध्ये बोलवलं. बादशाह जाधवराव आपल्या 3 मुलांसमोर बरोबर दरबारामध्ये गेले. बादशाह समोर आला आणि बादशाहच्या दरबारामधून रंग्या तलवारी बरोबर आल्या बाहेर आणि बादशाहने टाळी वाजवली. आणि मग आतमध्ये बादशाह निघून गेला आणि चारी बाजूला ज्या रंग्या तलवारी आल्या होत्या त्या तलवारीने लखोजी जाधवांच्या 3 मुलांना आणि लखोजी जाधवांची कत्तल केले. असे एक ना अनेक प्रसंग औसा जिजाऊंच्या कानावर पडत होते. औसा जिजाऊंच्या कानावर पडत होते आणि मग औसा जिजाऊंचं मन हवाल दिलं होतं. औसा जिजाऊ आई तुळजाभवानीला म्हणत होत्या, हे मैचंड भंडासुर महिषासुर मर्दिनी, आई माझ्या पोटी असा एक पुत्र दे की आया बहिणींच्यावर होणारे अत्याचार, महाराष्ट्रामध्ये चाललेला हल्ला कळलो तांब्यावर असा एक पुत्र दे आई. मंडळी त्याच दरम्यान भोसऱ्यांचे कुलवधू लक्ष्मीबाई नाशिकला स्नानासाठी नाशिकला गेले होते आणि तिला महबूब खानानं पळवून नेलं. अशा एक ना एक अनेक घटना औसा जिजाऊंच्या कानावर पडत होत्या. आणि औसा जिजाऊंनी आई तुळजाभवानीला साकडं घातलं, गारानं घातलं आणि औसा जिजाऊंचं गारानं आई तुळजाभवानीने ऐकलं. आणि मग बघता बघता औसा जिजाऊंना दिवस गेले. 7वा महिना आहे आणि त्याच वेळेला 7व्या महिन्यामध्ये शहाजी राजांच्या पुढे प्रश्न असा पडला की औसा जिजाऊंना ठेवावं तरी कुठं. तेव्हा गडकोटामध्ये गडकोट जुन्नर जवळ शिवनेरीकडे आहे आणि शिवनेरीकडे किल्लेदार आहे विश्वासराव सदोजीराव. विश्वासराव सदोजीराव शहाजीराजांची वाहिनी आहे आणि त्यांच्याकडे औसा जिजाऊंना ठेवण्यात आलं. आणि त्यांच्या सेवेला दासी आहे लक्ष्मीबाई. एके दिवशी लक्ष्मीबाई औसा जिजाऊंना विचारते की औसा तुम्हाला काही खावंसं वाटत नाही, तुम्हाला काही प्यावंसं वाटत नाही. मंडळी 7व्या महिन्यामध्ये आपल्या माता भगिनींना डोहायला लागतात, आपल्याला डोहायला लागतात, माती खायचे, टीव्ही बघायचे वगैरे 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 वगैरे. पण छत्रपती शिवरायांच्या मातोश्री औसा जिजाऊ आणि त्यांना डोहायला लागले. कसे डोहायला? लक्ष्मीबाईंनी विचारलं औसा तुम्हाला काही खावंसं वाटत नाही, तुम्हाला काही प्यावंसं वाटत नाही. तर औसाहेब म्हणतात कशा, मला काही खावंसं वाटत नाही, मला काही प्यावंसं वाटत नाही. मग तुम्हाला काय वाटत तरी काय हवं तुम्हाला? औसा जिजाऊ म्हणतात मला घोड्यावर बसावं, घोड्यावर मान ठोकावी, डोक्यावर जिरटोप घालावा, अंगामध्ये अंतर्गा घालावा आणि जो कोणी माझ्या आया बहिणींची आबरू लुटतोय, इज्जत लुटतोय त्यांची कत्तल करावी. हे औसा जिजाऊंचे ढोळ आहे. बघता बघता काळ निघत गेला आणि मंडळी तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी, तिथीप्रमाणे 23 मार्च, परंपरेची 5 मार्च छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या दिवशी छत्रपती